जय महाराष्ट्र मित्रांनो, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आणि पीक कर्जाच्या संदर्भात एक नवीन बातमी। जो पीक कर्ज उचलणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा, शासन निर्णय निर्गमित झालेला आहे। तर काय आहे शासन निर्णय, संपूर्ण माहिती समोर व्हिडिओमध्ये बघूया। व्हिडिओला कुठे स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। मित्रांनो, सन 2023 च्या खरीप हंगामामध्ये राज्यातील दुष्काळ आणि दुष्काळ सदृश परिस्थिती घोषित केलेल्या 40 तालुक्यामध्ये तसेच इतर तालुक्यामधील 1021 महसूल मंडळामध्ये पीक कर्जाचे पुनर्गठन करणे व शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती देण्याबाबत हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। तर दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। तर आपण थोडक्यात प्रस्तावना बघणार आहोत। तर प्रस्तावनामध्ये काय सांगितलेलं आहे, तर नैसर्गिक आपत्तीच्या घटकामुळे बाधित होणाऱ्या आपत्ताग्रस्तांना तातडीने मदत देणे शक्य व्हावे यासाठी अशा प्रस्तावावर निर्णय घेण्याकरिता कायमस्वरूपी मंत्रिमंडळ उपसमिती संदर्भ 2 येथील दिनांक 13 जून 2018 च्या शासन निर्णयान्वये गठीत करण्यात आली आहे। सदर मंत्रिमंडळ उपसमितीशी संदर्भातील क्रमांक 2 येथील दिनांक 5 डिसेंबर 2017 च्या शासन निर्णयान्वये सन 2018 च्या दुष्काळी कालावधीसह भविष्यात दुष्काळ उद्भवल्यास त्या दुष्काळी कालावधीकरिता तातडीने उपाययोजना सुचवण्यासाठी व सनंतीने ठेवण्यासाठी निर्णय घेण्यासाठी पूर्ण अधिकार देण्यात आले आहेत। तर दुष्काळ व्यवस्थापन संहिता 2016 मधील तरतुदी व निकष विचारात घेऊन संदर्भ क्रमांक 5 येथील दिनांक 31 ऑक्टोबर 2023 च्या शासन निर्णयान्वये राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे। तसेच संदर्भ क्रमांक 6 येथील दिनांक 10 नोव्हेंबर 2023 च्या शासन निर्णयान्वये या व्यतिरिक्त राज्यातील इतर तालुक्यांमधील महसूली मंडळामध्ये जून ते सप्टेंबर 2023 या कालावधीत कमी पर्जन्यमान झाले असल्याने आढळून आले आहे। तर या मंत्रिमंडळ उपसमितीच्या दिनांक 9 नोव्हेंबर 2023 रोजी आयोजित करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये कमी पर्जन्यमान झालेल्या महसूली मंडळांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती दुष्काळ घोषित करून तेथे सवलतीसुद्धा लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। सदर दोन्ही शासन निर्णयांमध्ये जाहीर केलेल्या सवलती उपाययोजनांमध्ये सहकारी कर्जाचे पुनर्गठन व शेतीशी निगडित कर्जाच्या वसुली स्थगिती अशा सहकार विभागाची संबंधित सवलती उपाययोजना समावेश आहे। तर महसूली व वन विभागाच्या वरील अनुक्रमांक 4 व अनुक्रमांक 5 येथील शासन निर्णयाच्या अनुषंगाने सहकारी कर्जाचे पुनर्गठन व शेतीशी निगडित कर्जाच्या वसुली स्थगिती सवलती उपाययोजना लागू करण्याच्या बाबतीत हा शासन निर्णय विचाराधीन करून शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। शासनाचा परिपत्रक तुम्ही बघू शकता आणि थोडक्यात माहितीसुद्धा ही बघू शकता। तर हा शासन निर्णय 2023 रोजी 29 डिसेंबर निर्गमित करण्यात आलेला आहे सन 2023 च्या खरीप हंगामासाठी। तर माहिती कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका व आपल्या शेतकरी मित्रांना शेअर सुद्धा करायला विसरू नका। तर पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।